सडायला लागले व्यापारीच घेत पाणी त्यात गेलं गेला होय आठवडा पुढे चालले होय 3 दिवस लेट झाला काल व्यापारी आलतो 40 ने मागितले नाही गेले। माझे नाव शिवाजी पांडुरंग बनकर डोरलेवाडी। माझ्याकडं 2.5 एकर द्राक्ष आहे। या पावसामुळं एवढं नुकसान झालंय की बाग आता पडलेलीच आहे। त्यामुळे इतकं नुकसान झालंय की 90% नुकसान झालेलं आहे। त्यामुळे खर्च झालेला हे निघू शकत नाही। माझे नाव तुकाराम गुलाबराव जाधव झारगडवाडी। माझी 1 एकर द्राक्ष बाग आहे। 2 दिवस झालं वातावरणात बदल झाल्यामुळं पाऊस रात्रीपासून पाऊस चालू झालाय। त्याच्यामुळं मण्यावर उलण्याचं प्रमाण जास्त झालंय। गळण्याची सुरुवात झाली। पाणी निघतंय गडातनं। त्याच्यामुळं औषध मारण्याशिवाय त्याला पर्यायच नाही। माझं नाव रमेश साहेबराव खोत डोरलेवाडी। माझी द्राक्षे 4 ते 4.5 एकर आहे आणि माझा आता चालूचा खर्च 7 ते 8 लाख रुपये झालेला आहे। पण अचानक कालपासून ढगाळ वातावरण झाल्यामुळं रात्रीची झोप उडालेली आहे आणि पाऊस अचानक चालू झाल्यामुळे घडात आणि मण्यात पाणी साचल्यामुळं मनी क्रॅकिंग, कुज होणे आणि सडणे हे प्रमाण वाढलेलं आहे आणि माल तयार झालेला असताना अजून कंपनी चालू व्हायला 10 ते 15 दिवस टायमिंग आहे। त्यामुळे मालाचं नुकसान अधिक बाहेरचे व्यापारी यायला पण तयार नाहीत आणि ते कमी भावात द्राक्षे मागतात। त्यामुळे द्राक्षीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि औषधाच्या फवारण्यात पण वाढ झालेली आहे। आता हे पाऊस झाल्यामुळे औषध फवारणी करावंच लागणार आहे, नाहीतर माल टिकणार नाही, पाणी टिकणार नाहीत।